उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे। ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा। उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा। उदय होगा, उदय होगा। आहेत शाल श्रीफळ आणि एक गौरव चिन्ह, सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन सरांचा सन्मान होत आहे। धन्यवाद। PSI म्हणून माझं सिलेक्शन झालं 2013 साली 113 बॅच मध्ये सिलेक्शन झालेलं। मी तसं माझं शिक्षण वगैरे ग्रामीण भागात झालेलं, म्हणजे सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामध्ये सिद्धेवाडी म्हणून एक गाव आहे। तासगाव तालुका म्हणले का आदरणीय आपले माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर.आर. यांचा मतदारसंघ। तर सुरुवातीला आता आमचा भाग घेतला तर थोडा दुष्काळ पट्ट्यामध्ये मोडतो, पण आता द्राक्ष बागायतदारांची संख्या वाढल्यामुळं थोडासा आणि पाण्याचंही प्रमाण वाढल्यामुळे दुष्काळाचा थोडासा प्रभाव कमी झालेला आहे। पण आमच्या भागामध्ये स्पर्धा परीक्षेचं असं काहीच वातावरण नाही। तिथं सुरुवातीला एक तर आर्मी भरतीमध्ये ट्राय केला होतो आणि माझे वडील पण माजी सैनिक असल्यामुळं 10वी पर्यंत माझं तेच ठरलेलं असायचं की आपल्याला वडील माजी सैनिक असल्यामुळं की आपणही अभ्यास करून किंवा 10वी 12वी नंतर सैन्यामध्ये भरती व्हावं। पण 10वीला चांगले मार्क पडले, त्याच्यानंतर 12वीला पण चांगले मार्क पडले आणि ग्रामीण भागात असल्यामुळं इतकेच ऑप्शन आपल्याला कोणते कोणते आहेत 12वी नंतरही माहीत नव्हतं सुरुवातीला। 12वी नंतर पण चांगले मार्क पडल्यानंतर मग इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं आणि पुण्यामध्ये वगैरे आल्यानंतर स्पर्धा परीक्षेची माहिती झाली। इवन लास्ट इयरला असेपर्यंत स्पर्धा परीक्षेबद्दल मला माहीत नव्हतं, परंतु इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर एकतर प्लेसमेंट कुठं झाले नाही आणि त्याच्यानंतर आता मी 2010ला पास आउट आहे। तर आमच्या वेळी इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस पण कमी होत्या, कॉलेजेस पण कमी होते किंवा जे सीट्स असतात त्या पण कमी होत्या। त्याच्यामुळं एक चुकीचा भ्रम असा होता की ॲडमिशन घेताना की आपलं इंजिनिअरिंग पूर्ण झालं म्हणजे आपल्याला बाय डिफॉल्ट कुठेही जॉब भेटेल। पण ज्यावेळी आम्ही पासआउट झालो त्यावेळी म्हणजे जॉब तर एक प्लेसमेंट झालंच नाही कुठं, कारण आपण फक्त इंजिनिअरिंग करत असताना फक्त अकॅडमिक पण चांगलं असून चालत नाही, त्याच्यासोबत सॉफ्ट स्किल पाहिजेत। म्हणजे तुमचं कम्युनिकेशन, त्याच्यानंतर कोणत्याही कंपनीमध्ये तुम्हाला जर प्लेसमेंट करत असतील तर इंटरव्ह्यू असतो, मग कम्युनिकेशन सॉफ्ट स्किल पाहिजे, ग्रुप डिस्कशन। आपण ग्रामीण भागातलं असल्यामुळं इवन आपलं कम्युनिकेशन स्किल ही कमी पडतं, तर ह्या गोष्टीवरती पण भर दिला पाहिजे। प्लेसमेंट न झाल्यामुळं मी स्पर्धा परीक्षेचा करण्याचा निर्णय घेतला। तर माझी आवड ही पूर्णपणे वडील माजी सैनिक आणि मला पोलीस खात्याची आवड असल्यामुळे मला PSI व्हायचं होतं। तर मी पहिल्या अटेम्प्टमध्ये PSI झालो। PSI झाल्यानंतर असं जाणवलं की म्हणजे आपल्यातलं जे पोटेन्शियल आहे ते फक्त PSI होऊन आपण थांबलं नाही पाहिजे। तर 2015ला माझं ट्रेनिंग पूर्ण झालं, त्याच्यानंतर मुंबईमध्ये जॉईनिंग झालं। ते करत असताना पण मी अभ्यास चालू होता, पण दरम्यानच्या काळात दुर्लक्ष व्हायचं, प्रिलिम फेल व्हायचो किंवा प्रिलिम पास झालो तर मेन्स फेल व्हायचं। मग हा चालू होता, म्हणजे इतकं सिरियसली पण अभ्यास करत नव्हतो। शेवटचे जे दोन तीन अटेम्प्ट राहिलेले, पण मग असं वाटलं की आपल्या करिअरच्या शेवटी आपल्याला असं वाटायला नको की आपण 100% प्रयत्न केले नाहीत। मग त्याच्यानंतर 2021, 22, 23, 24 सलग मेन्सला होतो। लास्ट 23ला इंटरव्ह्यू पण दिलेला, पण गेल्या वेळी झालं नव्हतं। 24ला परत, आणि या सर्व गोष्टी अभ्यास करत असताना जॉब करत पूर्ण फुल पर्सेंटेजनं अभ्यास करू शकत नव्हतो। तर मग हा लास्ट अटेम्प्ट होता 2024चा। त्याच्यामध्ये प्रिलिमला पण चांगले मार्क आलेले होते, त्याच्यानंतर मेन्स 5 महिन्याने होते। मेन्सला सुट्ट्या थोड्याशा अरेंज करून अभ्यास केला, मेन्सला पण चांगला स्कोर आला। त्याच्यानंतर इंटरव्ह्यू पण छान गेलेला आणि त्याच्यानंतर आता परवा 30 ऑक्टोबरला रिझल्ट लागला, तेव्हा 36वी रँक म्हणून सिलेक्शन झाले। तर मला यातून सुरुवातीला म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आता माझ्या प्रवासातून तुम्ही काय घेणार, म्हणजे मी जवळजवळ 10 ते 12 वर्ष अभ्यास केला, तर इतका अभ्यास कुणी करायला पाहिजे का? तर इतका वर्ष
अभ्यास म्हणजे स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कुणीच घालले नाही पाहिजेत. मी इतके वर्ष का करत होतो, कारण मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच PSI म्हणून सिलेक्शन झालं होतं. माझ्याकडे एक जॉब होता म्हणून मी अभ्यास करत होतो. पण मग हे करत असताना माझं इतके वर्ष सिलेक्शन का झालं नाही, तर मी एक कोणती एक्झाम म्हणजे टार्गेट केली नाही सुरुवातीला. तुम्ही सर्व एक्झाम जर करत बसला तर प्रत्येकाची प्रिलिम मेन्स हे कंटिन्यू एक चक्र असतं आणि कोणत्याच एक्झामवरती तुम्ही फोकस करू शकत नाही. तर कोणती एक एक्झाम टार्गेट केली पाहिजे, तिचा अभ्यास केला पाहिजे. आणि स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये तुम्ही असं फिक्स एक म्हणजे आपलं टायमिंग फिक्स एक पिरियड ठरवला पाहिजे. तुम्ही प्रिलिम पास होत असाल, मेन्सपर्यंत जात असाल तर तुम्ही ते 3-4 वर्ष अभ्यास केला तरी काय अडचण नाही. पण जर 2-3 वर्ष अभ्यास करून जर प्रिलिमच जर आपण पास वगैरे होत नसेल तर आपण सिरियसली त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर हे करत असताना आता सध्या आमच्या म्हणजे मी अभ्यास करत असताना सोशल मीडिया 12-13 मी ज्यावेळी स्टार्ट केला त्यावेळी इतकंसं सोशल मीडियाचा प्रभाव नव्हता. पण आजकाल प्रत्येक मुलांचे म्हणजे मी पाहतो इंस्टाग्रामवरती अकाउंट असतं, फेसबुक, व्हॉट्सअप. स्पर्धा परीक्षा हे म्हणजे इन्स्टंट तुम्हाला ह्याच्यामध्ये यश कधीच भेटत नाही. तुम्हाला मिनिमम म्हटलं तरी 2 ते 3 वर्ष द्यावं लागतील मिनिमम, कारण ह्याची प्रोसेसच 1-1.5 वर्ष चालत असते. त्याच्यामध्ये आपल्यासमोर डिस्ट्रॅक्शन असू शकतं म्हणजे सगळ्यात मोठं तर आपला मोबाईल फोन, आणि तुम्ही सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह असता. हे जर म्हणजे तुम्हाला यश लवकर किंवा 1-2-3 प्रयत्न पाहिजे असेल तर तुम्ही सर्वात अगोदर अवॉइड केलं पाहिजे म्हणजे तुमचं सोशल मीडियावरती तुमचे ॲक्टिव्ह तुम्ही नसायला पाहिजे. त्याच्यानंतर मोबाईलचा क्रिएटिव्ह वापर तुम्ही केला पाहिजे. मोबाईलवरून पण बरेच लेक्चर असतात, अवेलेबल असतात, त्याचा अभ्यास केला पाहिजे. पण मोबाईल जितकं तुम्ही दूर ठेवाल तुमच्यापासून तेवढा, इव्हन स्पर्धा परीक्षा सोडून द्या, तुम्ही इव्हन 10वीला असाल 12वीला असाल, हे तुम्हाला सांगून किंवा मी सांगून त्याचे परिणाम कळणार नाहीत. हे ज्यावेळी स्वतः तुम्ही 7-8 दिवस मोबाईलचा वापर करणार नाही आणि त्यातून जे तुम्हाला स्वतःला ज्यावेळी समजेल त्याचे फायदे, त्याचवेळी म्हणजे स्वतःला जर अनुभवलं ना तर ते इम्प्लिमेंट जास्त होईल. मी सांगून किंवा आणखी कोणी सांगून किंवा इव्हन तुम्ही मोबाईलवरही बघत असाल की सोशल मीडियामुळं विद्यार्थ्यांचा अभ्यासावर तितकं लक्ष राहत नाही. तर शालेय जीवनामध्ये असताना तुम्ही एक तर तुमचा 10वी-12वीपर्यंतचा स्पर्धा परीक्षा करायची असेल किंवा इव्हन कोणत्याही क्षेत्रात जायचं असेल तर 10वी-12वीपर्यंतचा तुमचा बेस हा चांगलाच पाहिजे. इव्हन मला स्पर्धा परीक्षेबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण मी ज्यावेळी सुरुवातीला याची माहिती घेतली त्यावेळी मला जाणवलं की हा 10वी-12वीपर्यंतचाच अभ्यास असतो. आणि हे मला माहीत होतं की 10वी-12वीपर्यंत माझा बेस चांगला होता, त्याच्यामुळे मी इथं नक्कीच 1-2 वर्षामध्ये काहीतरी म्हणजे करीन. मला असं माहीत नव्हतं की मी क्लास 1 अधिकारी होईन का नाही, फिक्स मला माहीत नव्हतं. पण मी PSI पहिल्या किंवा दुसऱ्या अटेम्प्टमध्ये होईन हे मला निश्चितपणे माहीत होतं. त्याच्यामुळे मी इकडे येण्याचा निर्णय घेतला. तर स्पर्धा परीक्षा जर मुलं करू इच्छित असतात त्यांच्यासाठी सांगणं एवढंच आहे की इकडं तुम्हाला शॉर्टकट आणि शॉर्ट टर्ममध्ये यश तुम्हाला निश्चितपणे भेटणार नाही. तुमचे 2-3 वर्ष सलगपणे अभ्यास करण्याची तयारी पाहिजे. काही वेळा तुमचे मित्र असतील, जवळचे नातेवाईक असतील, यांच्यापासून तुम्हाला दूर म्हणजे थोडासा कॉन्टॅक्ट कमी ठेवून अभ्यास करावा लागेल, स्वतःसाठी वेळ द्यावा लागेल. आणि तर मग निश्चितपणे तुम्ही 2-3 वर्षामध्ये तुम्हाला म्हणजे हवी असलेली पोस्ट, बऱ्याच जणांचं ग्रामीण भागातल्या मुलांचं PSI होण्याचं स्वप्न असतं, तर PSI वगैरे तुम्ही निश्चितपणे होऊ शकाल. तर एवढंच मुलांना सांगणं आहे की तुम्ही शालेय जीवनामध्ये असताना आरोग्यावरती लक्ष दिलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. नंतर आपण ग्रामीण भागात असल्यामुळे आपल्या आईवडिलांना तर मदत करावीच लागणार आहे आपल्याला. तर आरोग्यावरती लक्ष पाहिजे, म्हणजे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. व्यसनांच्या आहारी गेलं नाही पाहिजे. आजकाल 15 ते 25 वयोगटातली मुलं आहेत, त्यांचं व्यसनांचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा त्यांचं गुन्हेगारी प्रमाण वाढलेलं आहे. तर तुमचं असं फिक्स काहीतरी टार्गेट पाहिजे. हे जर एकदा तुम्ही निश्चित केलं तर त्याच्यामुळे त्या यशापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तर शेवटी मी सर्व इतकंच बोलेन की आज इथं परत एकदा मला इथं बोलण्याची संधी दिली, सत्कार केला, याबद्दल शाळेचं आभारी आहे. कैलास विद्या मंदिर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या महाविद्यालयाचे प्राचार्य जगदाळे साहेब, सोनवणे साहेब, या गावचे प्रथम नागरिक श्री देशमुख सर, या महाविद्यालयात उपस्थित सर्व शिक्षक मंडळी,
माझ्यासोबत आलेले माझे सहकारी मित्र PSI अनिरुद्ध चव्हाण, PSI गणेश दिवेकर, आमचे नामदेव काळे, दीपक धनवडे आणि बाकी मित्रमंडळी. खरं तर आता माझा रिझल्ट येऊन खूप दिवस झाले, जवळपास 10 वर्ष झाली. त्यामुळं मी आजकाल कुठेही जात नाही, कुठेही भाषण वगैरे काही देत नाही. कारण त्याच गोष्टी परत सांगणं स्वतःला आवडत नाही. म्हणजे लोकाला आवडतं, पण ते मला जास्त आवडत नाही. त्यामुळं मी वैयक्तिकरित्या टाळतो. गेल्या 2-4 वर्षामध्ये मी शक्यतो कुठं जात नाही. पण आमचे मित्र मंगेश नातू यांनी आग्रह धरल्यामुळे आता मित्रांना नाही म्हणणं जरा कठीण जातं. त्यामुळं या कार्यक्रमासाठी मी येतोय. खरं तर अधिकाऱ्याचं काम जास्त बोलणं नाही, ते काम पुढाऱ्याचं आहे. पण आजकालचे काही अधिकारी निम्मे पुढारी झालेत, निम्मे अधिकारी राहिलेत. आणि लोकांची अशी अपेक्षा आहे की अधिकाऱ्यांनी काम केलं पाहिजे, आणि अशा कार्यक्रमाला तुम्ही बोलवता त्यावेळी त्यांनी चांगलं बोललं पण पाहिजे. चांगलं बोलणं आणि चांगलं काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे. आता चव्हाण साहेब बोलताना जरा अडकळत जरी बोलले असले तरी त्यांच्या हातात जेवढी काठी असते आणि युनिफॉर्म असतो ती खूप चांगली जोरात काठी चालते. त्यांचं काम चांगलं चालतं. आपण सगळे ग्रामीण भागातून आलेलो आहे, ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत. मी देखील ग्रामीण भागातून आलो. माझं 1ली ते 10वी 11वी 12वी शिक्षण ग्रामीण भागात झालं. मी नंतर इंजिनिअरिंग केलं, BE कॉम्प्युटर सायन्स मी वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात केलं. त्याच्यानंतर मी MBA केलं. त्याच्यानंतर मी स्पर्धा परीक्षा करत गेलो आणि वेगळ्या टप्प्यामध्ये मी बँकेत सिलेक्शन झालं. त्यानंतर गट विकास अधिकारी, त्यानंतर त्याच्या आधी STI आणि मग उपजिल्हाधिकारी. खरं तर कुणी असं लहानपणापासून ठरवत नसतं की बाबा मला अधिकारी व्हायचं आहे किंवा मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपणाला वेगवेगळं वाटू शकतं. म्हणजे मी ज्यावेळी तुमच्या एवढा होतो, तुमच्यासारखी अशी व्याख्यान ऐकत असेल त्यावेळी मी क्रिकेट जास्त बघायचो. त्यामुळे सचिन तेंडुलकर, अजित आगरकर यांच्यासारखं आपण हो असं वाटायचं. आता तुम्हाला रील स्टार हो वाटत असेल, बरोबर आहे ना? कारण दिवस त्याचे आहेत दादा. आणि मग जसं जसं मोठं होत गेलो, परत 11वी 12वीला आल्यानंतर कधी वाटायला लागलं की आपण मरीन इंजिनियर हो, कधी डॉक्टर हो. मग परत मी कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला गेल्यावर पहिलं वर्ष गेल्यानंतर कळलं की हे पण काय आपल्या कामाचं नाही, यातलंही काय आपणाला येत नाही. मग ते आता निम्म्यात सोडून तर कसं द्यायचं? पैसे भरलेले असतात, फी भरलेली असते. एवढा हुशार पोरगा परत नापास झाला, सोडून दिलं, हे पण काय बरोबर नाही. मग ते इंजिनिअरिंग पण पूर्ण केलं. त्याच्यानंतर वाटलं की बाबा आता MBA करू. मग त्यात आता दुसरं काय करता येईल ते केलं. ते केल्यानंतर ते करत असताना मग आमच्या एका मित्राने ह्या स्पर्धा परीक्षेचा नाद लावला. मी नादच म्हणतो, कारण माणसाला काहीतरी गोष्टीचा नादाला तुम्ही ध्यास म्हणा, समर्पण म्हणा, तर ती गोष्ट स्पर्धा परीक्षा द्यायला लागलो आणि मग पुढं येत आलो. खरं तर मी सांगतो की मी 4 वर्ष इंजिनिअरिंग केलं आणि मला असं वाटतं की मी खराब इंजिनियर आहे. कारण मी 4 वर्ष असताना मी काही अभ्यास केला नाही आणि आज मला त्याचं वाईट वाटतं की जे काही माझ्या आयुष्यातल्या उमेदीची 4 वर्ष असतात, फक्त एकच झालं की मी त्यात नापास नाही झालो. उमेदीची वर्ष असताना मी आणखी जास्त स्वतःला डेव्हलप करू शकलो असतो, ग्रूमिंग करू शकलो असतो. इंजिनिअरिंगला असताना शेवटच्या वर्षाला प्लेसमेंट असतात. आता अनिरुद्ध म्हणाला की बाबा चांगल्या, आमचं तर गव्हर्नमेंटचं कॉलेज आहे. आजकाल आमच्या कॉलेजला जवळपास 1-1 कोटीचं पॅकेज मिळतं, ज्या कॉलेजमधून मी झालं, आणि आमच्याच ब्रांचला मिळतं कॉम्प्युटर सायन्सला. माझ्या बऱ्याच मित्रांचे आज सगळे UK ला आहे, US ला आहे, कोण जर्मनीला आहे. प्रत्येकाचे पगार 50 लाखापासून 1-1 कोटीपर्यंत आहेत. हे सगळे माझे बॅचमेट आहेत आता 10-15 वर्षानंतर.
अशा कॉलेजमध्ये साधारणतः 90% आसपास 90-95% आसपास प्लेसमेंट होतं. ज्या काही भारतातल्या जगातल्या नामवंत कंपन्या आहेत त्या येतात, मुलाखत घेतात, इंटरव्ह्यू होतो, त्याच्यातनं सिलेक्शन होतं. परंतु त्या कॉलेजमध्ये असताना आमच्या समजा एक 400 मुलं असतील तर त्यातले 350-360 लोकांचं सिलेक्शन झालं. जे 40-50 लोकांचा गाळ उरला होता त्यात आम्ही होतो. म्हणजे जवळपास 15-20 कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले मी. बघा जरा, तर 15-20 कंपन्यांचे मी इंटरव्ह्यू दिले. म्हणजे हे आज तुम्ही ऐकता TCS, इन्फोसिस, कॉग्निझंट, EDB, टेक महिंद्रा, L&T इन्फोटेक, डेल वगैरे वगैरे अशा भरपूर कंपन्यांचे इंटरव्ह्यू दिले आणि त्या कुठल्याच कंपनीनं मला घेतलं नाही. कारण तिथं गेल्यावर ते इंग्रजी बोलायला लागायचं. बरोबर आहे. आणि त्याच्यात आणखी परत प्रॉब्लेम असा होता, ग्रामॅटिकली जरी मी करेक्ट बोललो तरी माझा टोन पूर्ण गावठी राहायचा. सैराट मधला जसा आहे ना तसाच. तर मग ते राहिल्यामुळे पुढच्याला वाटत याला नक्की काय येते, आणि त्यात मी अभ्यास नसला केल्यामुळे टेक्निकलला आमची बोंब व्हायची. आणि म्हणजे सगळे माझ्या सोबत बघणारे, माझा काही काही वेळा ऍप्टिट्यूड वगैरे असायचे, बघून पास व्हायचे, त्यांचं सिलेक्शन व्हायचं आणि त्यांच्या पार्ट्या फुकट खात बसायचं. आपला द्यायचा कधी योग झाला नाही मला. आणि मग ही गोष्ट एक मनाला लागून राहिली. आणि ज्यावेळी हे कधी जाणवतं किंवा ह्याचं दुःख कधी होतं की आपण नापास झाल्याचं दुःख नसतं, आपला जोडीदार पास झाला, त्याचा पहिला नंबर आला, त्याचं कौतुक व्हायला लागलं तर आपल्या मग आपणाला ते बरोबर आहे ना, हा म्हणतायत एक विद्यार्थी आहे ते. आणि मग त्यानंतर जाणवलं की ज्यावेळी असं बाहेर पडलो आणि सगळे लोक, सगळे मित्रमंडळी नोकऱ्या करायला लागले, प्रत्येकाने मग एक 4-6 महिने घेतले, गाड्या घेतल्या, हे घेतल्या, हे सगळं झाल्यानंतर असं जाणवलं की बाबा, मग मी त्यावेळी MBA चा अभ्यास सुरू केला होता आणि मग ते जाणवायला लागलं की बाबा आपण हे सगळ्या गोष्टी जे आहेत हे वाया घालवल्यामुळं, हे आपले जे वेळ, ह्या सगळ्या गोष्टी वाया घालवल्यामुळं आपणाला आज हे करावं लागतंय. मग त्यावेळी ठरवलं की बाबा आता जे झालेल्या चुका आहेत त्या आता परत चुका करायच्या नाहीत. त्यामुळे तिथून मग MBA चा अभ्यास असेल, स्पर्धा परीक्षा असेल, ह्या प्रामाणिकपणे अभ्यास करायला सुरू केला. साधारणतः अभ्यास करताना लोकांना 2च अडचणी असतात. म्हणजे बेसिकली की एक त्याची आर्थिक अडचण असू शकते, कुणाचे आपण इकडून ग्रामीण भागात आल्यामुळे वडील, आई वडील तेवढी चांगली आर्थिक परिस्थिती नसते, आणि दुसरी असते सामाजिक परिस्थिती. म्हणजे आपण लय लोक घाबरतोय का, मला 4 लोक काय म्हणतील. आता तुम्ही 4 लोक काय म्हणतील, ती 4 लोक कधीच आपण बघत नाही, आपल्याला ती दिसत पण नाहीत, पण आपल्याला ते असते बाबा 4 लोक काय म्हणतील. आपल्या आई बापालाही वाटत असतं. स्पर्धा परीक्षा करत असताना लोक बघा हा साहेब झाला, साहेब होणार आहे, अभ्यास करतोय, म्हणजे हे सगळं, किंवा बरोबरचे लोकांचं सिलेक्शन होत असताना आपण फेल होत जाणं, ह्या सगळ्यांच्या ह्या अडचणी सेम असतात. मला देखील अभ्यास करत असताना काही म्हणजे खूप असे काही चांगली परिस्थिती होती वगैरे असं नव्हतं. आणि त्यात मी सांगितलंय की बऱ्याच वेळा की माझी बहीण लहान होती, ती इंजिनियर झाली, ती जरा चांगली इंजिनियर झाली, आणि मग तिला माझ्या आधी नोकरी लागली 2 वर्ष लहान असून, 2-3 वर्ष. मग आता आनंद मानावा का दुःख मानावं मला कळेना, किंवा बहीण सिलेक्शन झाल्याचा आनंद, परत आपल्या आधी झाल्याचं दुःख. मग मी त्यातनं पॉझिटिव्ह विचार केला. आम्ही सांगतो ना भाषणात की बाबा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे. मी पॉझिटिव्ह विचार केला, बरं झालं आता तिच्याकडनं पैसे तरी घेता येतील. मग पहिल्यांदा पैसे मागताना आम्ही 4 वेळा विचार केला की बाबा आता कसे मागायचे, ती तर लहान आहे, आपणच दिलं पाहिजे तिला, तिच्याकडनंच बिनलाजेवानी मागतोय. मग धाडस करून एकदा लाज सोडली, आणि एकदा लाज सोडल्यावर मग सवय झाली की माणूस हळूहळू, गाण्याचा कार्यक्रम नाही. म्हणजे ह्या गोष्टी आता मी गमतीनं जरी सांगत असलो तर हे त्यावेळी वाईट वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. आपला संघर्ष जो आहे ना हा आजूबाजूशी नसतोच. आपला संघर्ष जो आहे तो मुख्यतः आपला स्वतःशीच असतो.
कारण बाकीचे येतील 5 मिनिटं मापं काढतील निघून जातील, पण पुढची जी लढाई आहे, जे काही करायचं आहे ते सगळं आपणालाच करायचं असतं. आता हे सांगत असताना मी सांगतो की जिथं 50-60 पोरं, जे 400 पोरामधून, जे 400 मुलामधनं 50-60 मुलांचं सिलेक्शन झालं नाही, तिथं मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर जो ध्यास घेऊन अभ्यास केला तिथून 2.25 लाख पोरातनं मी पहिला आलो. जिथं माझं 400 मधून 350 सिलेक्शन होत असताना जिथं माझी निवड नाही होऊ शकली, तिथं 2.25 लाख पोरं जे प्रिलिम्स वगैरे देतात, तिथून हा जो प्रवास आहे हा गाठणे म्हणजे हा संघर्ष करणे हा सगळ्यालाच करावा लागतो. बऱ्याच जणांची अशी समजूत असते की बाबा आता स्पर्धा परीक्षा झाली, यशस्वी झाला म्हणजे आता सगळा संघर्ष संपला. जसं आई बाबा आपल्याला सांगतात ही तुझी 10वी आहे, या वर्षी अभ्यास कर, परत जरा मजाच आहे, परत 12वीला गेल्यावर आता एवढी 12वी काढ, परत जरा 12वी झाली की कुठंतरी ऍडमिशन, परत इंजिनिअरिंगला गेला की परत ते सांगतात की परत अभ्यास कर. एवढं एकदा इंजिनिअरिंग झालं, नोकरी लागली की तुझं चांगलंच आहे. एकदा नोकरी लागली की परत सांगतात आता लग्न झाल्यावर जरा अजून ओके होतंय, लग्न झाल्यावर बी आजूबाजूचे गप बसू देत नाही, आता लेकरं कधी होणार, ते झाल्यावर जरा आणखी बरं असतंय. म्हणजे आयुष्यात जे तुम्ही हे जे स्ट्रगल म्हणता किंवा ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी कधीच संपत नाहीत. म्हणजे तुम्ही स्पर्धा परीक्षा केली, एखादी परीक्षा पास झाला म्हणजे तुमचं संपलं असं नाहीये. जितका अभ्यास आम्ही स्पर्धा परीक्षा करत असताना केला त्याच्यापेक्षाही जास्त काम, आता हे पोलीस मंडळी सांगतील, त्याच्यापेक्षाही जास्त काम आम्हाला आता करावं लागतं. इलेक्शनच्या काळामध्ये ज्यावेळी आम्ही इलेक्शनची ड्युटी करतो त्यावेळी 50-50 तास सलग आम्हाला जागावं लागतं. आता त्या जुन्या ईव्हीएमच्या होतं त्यामुळे आता कमी झालं. जुन्या काळी इथं ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना आठवत असेल, ज्यावेळी जुनं काउंटिंग वगैरे व्हायचं ते 2-2, 3-3 दिवस चालायचं. आता जे शिक्षक मतदार असतात किंवा पदवीधर मतदार असतात, मतदारसंघ असतात आणि त्याच्यातून जे आमदार विधान परिषदेवर निवडले जातात त्यांचं काउंटिंग आता देखील 48-50 तास चालतं. आणि ते काम आम्ही दिवस रात्र करत बसतो. जेवण तिथंच येतं, रात्रंदिवस तेच काम चालतं. तिथंच आमचे कित्येक तहसीलदार, डेप्टी कलेक्टर मंडळी तिथंच चादर पांघरून उघड्यावर झोपलेले असतात, 10-10, 15-15 लोक. म्हणजे आपणाला जर असं वाटतं की बाबा तुम्हाला दिसते, गाडी दिसते, ड्रायव्हर दिसतो, शिपाई दिसतो, ह्या सगळ्या गोष्टी असताना हे सगळं मिळत असलं तरी तुमच्या मागचं काम तुम्हाला चुकत नाही. त्यामुळे आयुष्यात असा कधीच टप्पा येत नाही अगदी तुम्ही मरेपर्यंत की आपलं काम संपलंय, आता आपण खूप कष्ट केले ना आता मजेत जगू आणि बसून खाऊन पिऊन. जसं की आपल्याला रविवारी सुट्टी असते, बरोबर आहे, म्हणजे शाळेला शनिवारी रविवारी सुट्टी असते. म्हणजे तुम्ही 5-7 दिवस जर भरपूर अभ्यास केला आणि रविवारी तुम्ही आराम करा, परत सोमवारी शाळेला जायचं आहे. आयुष्य हे तसं आहे. म्हणजे तुम्ही काम करत असताना मध्ये जो काय 2 दिवस 4 दिवस आराम कराल, परत तुम्हाला काम करायचंय. त्यामुळे अशी बिलकुल स्टेज येत नाही की बाबा आता भरपूर काम केलं एकदम 2-4 वर्ष आणि आता निवांत झालाय आणि बसून खातोय. त्यामुळे तुमचे जे तुम्ही मुलं आहे आणि आता जो हे ग्रामीण भाग शहरी भाग असं सगळं चालू असतं, पण मला आजकाल ते काही वाटत नाही. कारण बेसिक काय झालेलं आहे की तो जी दरी होती ती जी दरी आहे शहरी आणि ग्रामीण भागातली, ही सोशल मीडियामुळे आता पूर्ण मिटून चाललेली आहे. अगदी तुमच्या गावात तुम्ही एखादा व्हिडिओ करून पाठवला तर तो जगभरात पोहोचतो. आणि जगभरात अमेरिकेत जे काही शिकवलं जातं, दिल्लीला जे काही ट्युशन मध्ये शिकवलं जातं, तर ती तुम्ही तुमच्या गावामध्ये ऑनलाईन क्लासेस लावून तुमच्या घरात बघू शकता. त्यामुळं ग्रामीण भागातल्या पोरांनी इथून पुढे मी ग्रामीण भागातला आहे असा आहे तसा आहे हे रड गाणं आता कधीच गायलं नाही पाहिजे. शहरी भाग आणि ग्रामीण भागात काही फरक नाहीये. महेंद्रसिंग धोनी वगैरे हे सगळी लोक आहेत, हे छोट्या गावातूनच आलेले आहेत. आणि हे असे जे कारण देतात ते कधी पुढे जात, कारण देणारी लोक पुढे कधीच जात नाहीत. दुसरा विषय आहे की माध्यम. म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की आता मराठी माध्यमातून करावं की इंग्रजी माध्यमातून या सगळ्या गोष्टी कराव्या. आणि आता ते हिंदीचं एक चालू आहे की बाबा 3री भाषा वगैरे हे. ते तुम्हाला जगात 2 भाषा शिकलात तरी तुम्ही जगात कुठेही जाऊ शकता.
कुठल्या 2 भाषा? मराठी आणि इंग्रजी. मराठी तुमची मातृभाषा आहे, तुम्हाला येते, आणि इंग्रजी फक्त तीच तुम्हाला, इंग्लिश हेच तुम्हाला भाषा शिकायची. पी.व्ही. नरसिंहराव सारख्या माणसाला 8-8, 10-10 भाषा एका वेळी येत होत्या, आणि मग आपला सारख्या माणसाला 2 भाषा का येऊ नये? मी अक्षरशः इंजिनिअरिंग झाल्यानंतर काही इंग्रजीचे शब्द पाठ केले की कॅटची तयारी करत असताना, की जी गोष्ट मी आधीच करायला पाहिजे होती, की व्होकॅब्युलरी वाढवणे वगैरे. बाळ ठाकरेंचं तुम्ही नाव ऐकलंय, ते असे मोठे मोठे डिक्शनरी घेऊन बसायचे प्रत्येक भाषेतली इंग्रजीची. आणि आजकाल तर तुम्हाला युट्यूबमुळं वगैरे, आणि आजकाल ते सहज सोपं झालंय, क्लासेस असतील काही असतील या सगळं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही जी भाषा जी आहे, हा भाषा तुमच्या विकासासाठी, तुमच्या प्रगतीसाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी अडथळा ठरली नाही पाहिजे. आणि सगळं ज्ञान तुम्हाला आज मिळते. फक्त तुम्हाला 2 भाषा शिकायच्या, 1 भाषा तर तुम्हाला येतेच ऑलरेडी, आणि ती काही खूप अवघड नाहीये. मी कित्येक लोक बघितले की मी ज्यावेळी 11वीला गेलो आणि त्यावेळी आमचं समजा इंग्रजी मीडियम सुरू झालं, सगळं सायन्स वगैरे हे असेल, आणि त्यावेळी कित्येक पोरं आमच्या वर्गातली, आता त्यावेळेचे 11वी-12वी मंडळी आहेत की इंग्लिश मीडियम मधून आलेली सगळी पोरं होती, आणि ते पहिले 4-6 महिने खूप पुढं करायचे की बाबा मला येते. आणि नंतर जसा जसा वेळ गेला तसं तसं कळलं की भाषामुळं किंवा याच्यातून आल्यामुळं काही त्याच्या बुद्धिमत्तात किंवा त्याच्या ज्ञानात काही फरक पडलेला. पुढचा पहिला नंबर आलेले, चांगलं मार्क मिळवणारे हे सगळे दुसरेच मराठी माध्यमातलेच विद्यार्थी होते. त्यामुळे मी असं म्हणत नाही की तुम्ही मराठी माध्यमात शिका, इंग्रजी माध्यमातून शिका. जे शिकाल ते दोन्ही भाषा तुम्हाला आल्या पाहिजे. दक्षिणेकडची जी राज्य आहेत आपली, केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, ह्या इथं 2च भाषा ते शिकतात. एक त्यांची मातृभाषा आणि दुसरी इंग्रजी. बस आपणाला येणाऱ्या काळामध्ये देखील ह्या 2च भाषा शिकायच्या आहेत. तिसरा मुद्दा आहे की आता हा सोशल मीडिया, हे मोबाईल, हे सगळं जे चालू आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुमच्या काळामध्ये, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, या तुमच्या काळामध्ये असं आहे की आता रील स्टार व्हायचं, बरोबर आहे ना? हे का वाटतंय? तुम्ही रीलच बघत राहताय. आजकाल व्हिडिओचे दिवस आले, कोणतरी काहीतरी करतो, फालतू व्हिडिओ बनवतो, त्याचे फॉलोअर वाढत जातात, सबस्क्राईब वाढत जातात. आणि आजकाल नवीन झालंय, आता मी गावाकडे गेलो की सांगतात त्यानं ते सोशल, युट्यूबला, इन्स्टाला टाकून घर बांधलं, गाडी घेतली, बरोबर आहे का? म्हणजे हे काय कायमस्वरूपी यश नाहीये आणि हे काही शाश्वत नाहीये. आता कितीतरी लोक, कितीतरी मंडळी असे आहेत की त्यांनी 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 50 वर्ष मेहनत करून आपला व्यवसाय असेल, आपलं साम्राज्य असेल, आपलं ज्ञान असेल असं वाढवलेलं आहे. आता माझाच एक मित्र आहे रणवीर सरोदे म्हणून, तो आम्ही सोबतच होतो, ते आमची सोबतच मित्रमंडळी आहेत, की त्यानं एक कंपनी केली एक 8-10 वर्षापूर्वी. आज जवळपास 100 कोटीची ती कंपनी झालेली आहे, आणि त्याच्याकडे 350-400 लोक कामाला आहेत. मग पण त्याचं कुठं सोशल मीडियाला कोण जास्त ओळखत नाही, त्याला 100-500 फॉलोअर आहेत, 1000वरच फॉलोअर आहेत. मला जास्त असतील 8-10 हजार असतील, म्हणून तो 10,000 फॉलोअर आहेत म्हणून तो छोटा झाला का? त्याला त्याच्या पोस्टला लाईक नाही आल्या म्हणून तो छोटा झाला का? ह्या जो भ्रम आहे, हे जे मृगजळ आहे सोशल मीडियाचं, विशेषतः ते तरुण मुलांनी हे टाळलं पाहिजे. कुठलं यश असं मिळत नाही. तो सर्वतेलाच मी एकदा म्हणले की बाबा तू एवढी चांगली कंपनी केलेली आहे, तुझा आपण एखादा पॉडकास्ट वगैरे आलेत ना, आता पॉडकास्ट वगैरे बघता, इंटरव्ह्यू तुझा एखादा सांगू का? तो काय म्हटला की मला नाही ठेवायचं म्हटलं हे पॉडकास्ट वगैरे. मी कुठं काय लय केलेलं आहे, आता तर 8-10 वर्ष केलेलं आहे. मी खरं माझं काम चांगलं केलं असेल हे ज्यावेळी मी 60व्या वर्षी सांगेल, 55-60व्या वर्षी, 10-20 वर्ष त्या एखाद्या क्षेत्रात, 25 वर्ष मेहनत घेतल्यानंतरचा जो मी असेल तो मी 55-60व्या वर्षी सांगितलं तर त्या बोलण्याला काहीतरी अर्थ आहे. काही शंका अडचणी असतील तर तुम्ही डायरेक्ट सरांना विचारू शकता. आहे का कोणाला काही शंका किंवा? अभ्यास कसा केला पाहिजे आणि किती वेळ तुम्ही तो अभ्यास करत होता? मी बऱ्याच भाषणात ते सांगत असतो. चांगला प्रश्न आहे, पण आता तेच सांगितल्यामुळे ते माझ्यासाठी तेच झालेलं होतं म्हणून मी ते याच्यात सांगितलं नाही. आता तुम्ही नांगरे पाटील साहेबांचं भाषण वगैरे युट्यूबला बघितलं असेल, ते पहाटे 3ला वगैरे उठायचे वगैरे, बरोबर आहे ना?
बऱ्याच जणांनी बघितले असेल, ते आपल्यानं काही झालं नाही कधी. बरोबर आहे. आणि म्हणजे असं नाही की तुम्ही पहाटे उठून अभ्यास केला पाहिजे, रात्री जागून अभ्यास केला पाहिजे. तुम्ही जो काय अभ्यास, मी 7ला उठायचो, 8ला लायब्ररीत जायचो आणि संध्याकाळी 8पर्यंत मी लायब्ररीत असायचो. म्हणजे साधारणतः, आणि त्यातले मध्ये जेवण असेल, कुठं 10-15 मिनिटं तिथंच लायब्ररीच्या इथं झोप असेल, साधारणतः 10 तास असा मी अभ्यास करायचो. आणि 8 नंतर माझं डोकं चालायचं बंद व्हायचं, मी लवकर झोपून टाकायचो 10 वाजता. पण हा जो दिवसभर मी 8-10 तास अभ्यास करायचो ना, याच्यात मी डिस्ट्रॅक्शन अजिबात नाही करायचो. म्हणजे मित्र आला, फोन आला, चला त्याच्यासोबत, गेला फिरायला, चहा पिवायला जाऊ, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मी टाळल्या. त्यामुळे अभ्यास करत असताना सकाळी लवकर उठून रात्री जागून कसाही करा, तुम्हाला जसा जमेल तसा करा. पण जो काही अभ्यास कराल 5, 7, 8 तास, आता आपणाला 8-10 तास खूप जास्त वाटत आहेत आणि ते साहजिक आहे. आणि काही काही जण सिलेक्शन झालेले सांगतात 17 तास, 18 तास, ते ऐकून आपणाला आणखी भीती वाटते की इतका अभ्यास कसा करायचा. त्यामुळे इतका अभ्यास कोण करत नाही. मी जेवढा सांगितलं त्याच्या आसपासच साधारणतः सर्वजण अभ्यास करतात. परीक्षा आली तर थोडाफार आणखी जास्त करतात. परंतु एकदा तुम्हाला थोडी सवय लागली, महिना 1.5 महिना, आपण म्हणतो की 21 दिवस वगैरे, तर थोडे दिवस ते तयारी केली आणि जितका जेवढा वेळ अभ्यास कराल तेवढं प्रामाणिक राहून केला. 2 तास अभ्यास कमी करा, पण जो कराल तो व्यवस्थित करा. पोलीस भरती करायची म्हणले की सर म्हणतात की पोलीस भरती तर तुम्हाला UPSC MPSC देता येणार नाही. आता हा जो निर्णय आहे की 12वी नंतर आपण कोणती फील्ड निवडायचा, आता मी ज्यावेळी इव्हन 10वीला मला 85% मार्क होते आणि 12वीला मला 82.66 होते. इव्हन 12वीचा शेवटचा पेपर होईपर्यंत की मी इंजिनियर किंवा डॉक्टर होऊ शकतो असं मला एकदाही वाटलं नव्हतं. कारण ग्रामीण भागातला असल्यामुळं पोलीस किंवा आर्मी भरती, ते पण सरळ कॉन्स्टेबल किंवा इतकंच माहित होतं. पण आता तुम्हाला 12वी नंतर एक तर आपण स्वतःचं कॅलिबर पण जज केलं पाहिजे, त्यासोबतच अवेलेबल ऑप्शन असतील त्याच्यासोबत जे त्या फील्डमधले जे असतील त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे आणि त्याच्यानंतर क्षेत्र निवडलं पाहिजे, नाही असं मला वाटतं. तुमची जी मुलाखत झाली त्यात तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची जरा माहिती आम्हाला सांगा. आता कसं आहे की बऱ्याच जणांना आपणाला वाटतं की मुलाखत खूप अवघड असते आणि मुलाखतीला काय विचारलं जातं वगैरे. आम्हाला हे प्रश्न पडायचे, बरेच अधिकारी बी भाषणात सांगत असतात मुलाखतीला आम्हाला हे विचारलं ते विचारलं. मुलाखत काय ही काय एक महिनाभर अभ्यास करून तुमची मुलाखत होत नसते. मी तुम्हाला मागाशी सांगताना एक माझा मुद्दा राहिला की तुमचं व्यक्तिमत्व हे काळानुसार काळात होतं की तुमच्या ग्रॅज्युएशन पासून तुम्ही 11वी-12वी पासून तुम्ही सतत जर वाचन तुमचं असेल, तुमच्या चांगल्या पुस्तकाचा तुमचा हे करत गेला तर ऑटोमॅटिकली तुमचं ज्ञान आहे ते साठत जातं. आणि मुलाखतीला जे काही स्पर्धा परीक्षांचा तुम्ही 2-3 वर्षांचा अभ्यास करता, तो अभ्यास करत असतानाच तुम्हाला मुलाखतीसाठी आवश्यक असणारं ज्ञान हळूहळू गोळा होत जातं. आणि त्याच्या आधी तुम्ही 10वी, 11वी, 12वी, ग्रॅज्युएशन हे सगळं केलेलं असतं. मुलाखतीमध्ये तुम्ही जे शिकलाय त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात, तुम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. जे काही राज्य म्हणजे स्पर्धा परीक्षेला इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, इकॉनॉमिक्स हे सगळे प्रश्न विचारले जातात. पण सोबतच तुमच्या व्यक्तिमत्वाची देखील परीक्षा घेतली जाते. की मी एकदा इंटरव्ह्यू देत असताना मला विचारले की बाबा म्हणजे बहुजन आणि अभिजन यांचा फरक काय. त्याच्यानंतर मी सांगितले की बहुजन म्हणजे जे समाजातला जो प्रस्थापित वर्ग सोडून आहे ते सोडून असणारा जो वर्ग आहे तो बहुजन. मग त्यांनी विचारले की ते सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय. सोशल इंजिनिअरिंग मी त्यांना सांगितले की बाबा तो मायावतीने प्रयोग केला होता हे ते असं तसं. मग त्यांनी विचारलं की तुमचे हे जे शिक्षण पद्धती आहे आजची, ही तुमची शिक्षण पद्धती आहे ही चांगली आहे का, ही तुम्हाला विचार करायला शिकवते का, तुम्हाला कपेबल बनवते का, अशा टाईपचे प्रश्न असतात. ज्या वर्षी मी इंटरव्ह्यू दिला त्यावेळी मला एकदा विचारलं की तुम्हाला ते टेस्ट करतात की मला विचारलं की सचिन तेंडुलकरांना भारतरत्न दिलाय तो योग्य आहे का.
मग आम्ही आता तेंडुलकरला बघतच त्यांचा खेळ बघत त्यांच्यासारखं व्हायचं कधी कधी वाटलेलं. त्यामुळं आम्हाला मी सांगताना उत्तर दिले की बाबा त्यांना भारतरत्न दिला हे योग्य आहे. मग ते म्हटले कशाच योग्य आहे, हे तर हा तर जाहिराती करतो, जाहिरातीसाठी पैसे घेतो, हा देशासाठी खेळत नाही पैशासाठी खेळतो. मग मी म्हटलं की बाबा ते माझा दृष्टिकोन असा आहे की त्यांनी जे आपला खेळ केला ह्या व्यतिरिक्त त्याच्यासोबत ते 100-200 मुलं अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतलेला आहे, त्यांचा खर्च वगैरे करतात. मग ते पुढचे IPS अधिकारी म्हणले मग काय 100-200 दत्तक घेतले का की भारतरत्न द्यायचा का. आणि मग आता मी विचार केला, मग माझ्या डोक्यात एक उत्तर आलं की मी सांगितलं की सर ज्यावेळी आपला इतका मोठा देश आहे 120 आता 40 झाले 140 कोटी लोकांचा देश आहे, इतक्या सगळ्या लोकांच्या आयुष्यात कितीतरी प्रॉब्लेम असतात, अडचणी असतात. आणि ज्यावेळी आता तुम्ही कोहली खेळताना बघत असाल ज्यावेळी सचिन तेंडुलकर खेळायचा त्यावेळी हे 100 कोटी लोक सगळे काम धंदा सोडून आपला खेळ बघायचे आणि हा त्याचा खेळ बघायचे. तो खेळ बघत असताना त्यांच्या आयुष्यात काय आनंदाचे क्षण यायचे. जर एखादा माणूस आपल्या बॅटीनं खेळ करून जर 100 कोटी लोकांच्या जीवनात काही आनंदाचे क्षण आणत असेल तर तो भारतरत्नला नक्की डिझर्व करतो किंवा तो योग्य आहे असं माझं मत आहे म्हणलं. आणि मला वाटलं आता मी लयच भारी उत्तर दिलं, मग आता खुश झाले. मग शेजारचे दुसरे अधिकारी म्हणले काय म्हटला की तुम्ही आपल्या खेळातून त्यांनी आनंद दिला लोकांना. हो म्हटलं असा आनंद तर राखी सावंत पण देते म्हणला. मग नंतर विचार मग मला 2 मिनिटं आहे झाल्यावर मी थोडंसं हलका हसलो की बाबा ठीक आहे. मी कधी कधी काय असतं एखादा चेंडू तुम्हाला टाकलेला असतो बरोबर आहे, तो खेळलाच पाहिजे असं तो सोडून द्यायचा. त्याने असं म्हटल्यानंतर मी थोडंसं हसलो आणि गप्प बसलो. मग त्याने मला दुसरा प्रश्न विचारला. म्हणजे हे एक प्रातिनिधिक आहे, मुलाखत वगैरे हे सगळं तुम्ही जसं तुम्ही करत जाल, जसं तुम्ही क्रिकेट खेळत जाल हळूहळू तयार होत जाल, जसं तुम्ही अभ्यास करत जाल शिकत जाल तसं तसं त्या गोष्टीसाठी तुम्ही तयार होता. ती काही एका दिवसाची प्रक्रिया नाहीये. आज आपल्या कैलास विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी अभयसिंह मोहिते साहेब महाराष्ट्र राज्य नोंदणी उपमहानिरीक्षक संगणक पुणे यांनी अतिशय मौल्यवान अशा प्रकारचा वेळ खर्च करून आपल्याला मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे ज्ञान मिळवणं हे किती महत्त्वाचं आहे हा देखील संदेश आपल्याला त्यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून दिला. त्याबद्दल मी विद्यालयाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे अनिरुद्ध चव्हाण साहेब PSI मुंबई सहाय्यक विक्रेकर आयुक्त नियुक्ती त्यांची नुकतीच झालेली आहे, त्यांचं देखील विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार. त्याचप्रमाणे नामदेवराव काळे साहेब सुप्रिटेंडेंट डिपार्टमेंट यांचं देखील मनापासून आभार. दीपक धनवडे साहेब ग्राम महसूल अधिकारी, मंगेश नाथूस ग्राम महसूल सेवक, गणेश थोरात प्रशासन विभाग, त्या ठिकाणी गणेश देवेकर PSI नाशिक आपल्या 2 तालुक्याचे ते सुपुत्र आहेत. या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे पिंपळगावच्या सिद्धेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय उत्तमराव जावळे सर, राहू ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक दिलीपराव देशमुख सर, त्याचप्रमाणे संस्थेचे संचालक चिमाजी बापू कुल, त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश जगदाळे सर, पर्यवेक्षक रामदास शिंदे सर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व ज्युनियर कॉलेजचे प्राध्यापक, सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी बंधू भगिनी मोठ्या उत्साहानं आणि शांततेनं आपण हा कार्यक्रम त्या ठिकाणी ऐकला. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.